ते 2 दिवस गोड खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चिकन बनवूया. मी काय केलंय ते कांद्यामध्ये सगळे मसाले घालून घेतले आणि त्यामध्ये व्यवस्थित परतवून घेते, मीठ घालून घेते. तर हे सगळं घालून झाल्यानंतर त्यामध्ये चिकन घालून घेणार आहे आणि चिकन शिजवून घ्यायचे. म्हणजे मी चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का असं करणार आहे. त्याच्यासाठी चिकन कांद्यामध्ये फोडणी घातलं आहे आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी न घालता शिजवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ताटावर पाणी घालून घेते आणि नंतर काय करणार आहे, थोड्या वेळाने ते जे गरम पाणी होतं तेच पाणी मी त्या चिकनमध्ये ओतून घेतलं आहे आणि नंतर त्यामध्ये वाटण घालून घेतले आणि ते वाटण झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहे आणि कांदा लसूण मसाला घालून छान ढवळून घेते आणि ते ढवळून झाल्यानंतर मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे मी थोडीशी. हे पहा किती सुंदर उकळी आली आहे. आणि आता कांदा इथे मी सुकं चिकन करण्यासाठी कांदा परतायला ठेवला होता, त्यामध्ये मीठ घातले. त्यानंतर कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये भाजलेलं जे वाटण होतं ते वाटण त्यामध्ये घालते. ते वाटण परतवून झाल्यानंतर गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला पुन्हा घालते आणि असं तेल सुटेपर्यंत मी ते वाटण परतवून घेते आणि त्यानंतर रश्श्यातलं चिकन काढून मी त्या वाटणामध्ये परतवते. छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर मी काय करणार आहे, रश्श्यामधला थोडासा 1 ते दीड पळी रस्सा त्या सुक्या चिकनमध्ये घालते आणि एकजीव करून घेते. छान व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि 2 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. हे बघा किती सुंदर झालंय सुकं चिकन. तेलसुद्धा छान सुटलंय त्याला, मस्त झालंय. हे पहा चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन मी सर्व्ह करते. चिकनची ही थाळी बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर या चिकन थाळीची रेसिपी पूर्ण हवी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. मी त्याची रेसिपी अपलोड करेन. चला आता मी ह्या चिकनचा स्वाद घेते. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चिकनचा स्वाद घ्यायला तयार राहा.